नमस्कार. आज आपण बघणार आहोत उपवासाची थाळी. अगदी पटकन होते, थोडीशी पूर्वतयारी करावी लागते. जर तुम्ही जॉबवर असाल किंवा गृहिणी असाल तरीसुद्धा थोडी पूर्वतयारी केली तर तुम्ही सहज आणि अगदी सोप्या पद्धतीने ही थाळी तयार करू शकता. पूर्वतयारी काय करायची, कशी करायची याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिली आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आदल्या दिवशी तुम्ही साबुदाणा भिजवून ठेवू शकतात. सकाळी भिजवा, संध्याकाळपर्यंत तो भिजतो, तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात. नंतर इथे आपण भगर घेतली आहे. ती भगर छानपैकी धुवून त्याला भाजून घेतलेलं आहे. ती कशी भाजायची ते पण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर इथे रताळे घेतलेले आहेत, बटाटे घेतले आहेत. तुमच्या घरात किती मेंबर्स आहे त्यानुसार तुम्ही हे सगळं शिजवू शकतात. त्यानंतर इथे साबुदाण्याची पावडर केलेली आहे, पीठ केलेलं आहे. शेंगदाण्याचा लाडू आदल्या दिवशी करून ठेवू शकता, कूट आदल्या दिवशी करून ठेवू शकतात. शिवाय जे फ्रूट्स तुम्हाला खायचे आहेत ते सुद्धा तुम्ही आदल्या दिवशी कापून फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि शेंगदाण्याचा लाडू बनवत असतानाच तुम्ही थोडे शेंगदाणे जास्त भाजून तुम्ही जाडसर कूट करू शकतात खिचडीसाठी किंवा साबुदाणा वड्यांसाठी. शिवाय तुम्ही हिरव्या मिरचीचं वाटणही तयार करून ठेवू शकता. आधी 1 वाटी भगर छानपैकी धुवून त्याला भाजून घेणार आहे. याचा रंग असा पांढरसर होतो तोपर्यंत याला भाजायचं आहे. साधारण 2 मिनिटात लो टू मीडियम फ्लेमवरती याला भाजून घेतलं आहे आणि संपूर्ण थंड व्हायला ठेवून द्यायचं. यामुळे आपली भगर खूप छान पद्धतीने मोकळी होते आणि शिवाय चवीलासुद्धा खूप छान लागते. या पद्धतीने ती दिसते. बरेच जण याला वरईचा भातसुद्धा म्हणतात. आता एक पॅन घेतलेला आहे, फ्लेम मीडियम आहे. त्यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं. शेंगदाण्याचं तेल बरेच जण वापरतात, तुम्ही तेल किंवा तूप दोन्हीपैकी एक वापरू शकता. तूप गरम झालं की यामध्ये जिरं टाकायचं. जिरं होत आलं की 2 मिरच्या घेत आहे, मधून त्याला काप दिला आहे. त्या होत आल्या की वरई म्हणजेच भगर यामध्ये टाकून 1 मिनिट याला लो फ्लेमवरती भाजून घेतलं आहे. आणि गरम पाणी आधीच तयार करून ठेवलं होतं, यामध्ये गरम पाणीच टाकायचं, कारण जर तुम्ही थंड पाणी टाकलं तर त्याची चव बिघडते. नंतर यावर झाकण ठेवून देणार आहे अर्ध्या मिनिटासाठी आणि एकदा परतवून घेणार आहे. जर कुठे असं वाटलं की हे चिपकलं आहे तर अगदी 1 छोटा चमचा पाणी टाकायचं, मिक्स करायचं आणि वरून आता सेंधे मीठ टाकत आहे. तुम्ही साधं मीठ टाकलं तरीसुद्धा चालते. फ्लेम आता ऑफ करत आहे. आपली भगर तयार आहे. साबुदाणा कसा भिजवायचा? 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. तुम्ही तुमच्या घरी किती मेंबर्स आहेत त्यानुसार घ्या आणि त्यानंतर याला व्यवस्थित 2-3 पाण्याने धुवून घेतलं आहे आणि नंतर फक्त साबुदाणा बुडेल इतपतच पाणी त्यामध्ये टाकलं आहे. रात्रभर याला भिजू घातलं आहे. तुम्ही दुसऱ्या दिवशी बघू शकता किती छान हे भिजल्या गेलं आहे. जर कुठेही ओलं वाटलं तर याला फॅन खाली थोडंसं सुकवून घ्या अर्ध्या तासासाठी. आता 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घेतला आहे आणि 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, जाडसर कूट आहे. वरतून सेंधं मीठ आणि यामध्ये थोडंसं चवीपुरतं तिखट. तुमच्या इथे घालत नसतील तर तुम्ही टाकलं नाही तरी चालते. त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही हे जिन्नस डायरेक्ट फोडणीत घातले तरी चालतात. आता एका बाजूला तेल घेतलेलं आहे. शेंगदाण्याचं तेल वापरा किंवा तूप वापरा, हरकत नाही. तेल गरम झालं की यामध्ये जिरं टाकायचं. जिरं होत आलं की बारीक हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत 2. तुमच्या इथे तिखट कितपत खातात त्यानुसार तुम्ही मिरच्या, तेल हे याप्रमाणे तुम्ही वाढवू शकता. त्यानंतर उकळलेला बटाटा टाकला आहे. तुम्ही साधा बटाटा सोलून याचे कापही टाकू शकता, पण त्याला व्यवस्थित फ्राय करून. त्यानंतर मगाशी मिक्स केलेलं मिश्रण यामध्ये टाकत आहे आणि याला छानपैकी फिरवून घेत आहे. आधीच आपण यामध्ये मीठ टाकलं आहे. तुमच्या इथे साधं मीठ खात असतील तरी हरकत नाही. साधारण 2 मिनिटं याला झाकून ठेवलं आहे. आता झाकण उघडून याला परत एकदा परतवून घेऊ आणि थोडंसं लिंबू टाकायचं आणि थोडी साखर टाकून याला छानपैकी मिक्स करायचं. आपली साबुदाणा खिचडी तयार आहे. साखर टाकणं अगदी ऑप्शनल आहे, थोडी चव छान येते. साबुदाणा वडा तयार करून घेऊया. साबुदाणा आधीच मिक्सरमध्ये थोडासा बारीक करून घ्यायचा, जेणेकरून तो उडत नाही बाहेर. आणि बटाटा आपण घेतला आहे 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी बटाटा, 3-4 चमचे आपण शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आणि इथे चवीपुरतं सेंधे मीठ, थोडी हिरवी मिरची बारीक कुटून टाकली आहे. तुम्हाला अद्रक चालत असेल तर तुम्ही अद्रकसुद्धा बारीक करून टाका. लाल तिखट घेतलं आहे आणि जर
तुम्ही साबुदाणा स्मॅश केला नसेल तर इथे चमच्याच्या साहाय्याने स्मॅश करून घ्या, जेणेकरून तो तेलात टाकताना विरघळणार सुद्धा नाही आणि फुटून बाहेर सुद्धा येणार नाही। एकीकडे तेल गरम करायला ठेवलं आहे, हातावर थोडं पाणी लावून वडा थापून घेतला आहे आणि थोडा लो फ्लेम करून आधी वडा टाकला आणि त्यानंतर फ्लेम हाय केली आहे। तुम्ही मीडियम टू हायच्या मध्ये ठेवा। वडे तळून होत आहेत तोपर्यंत आपण चटणी करून घेऊयात। इथे एका मिक्सरच्या पॅनमध्ये हिरवी मिरची 1 घेतली आहे आणि अद्रक 1 इंच, 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे। अद्रक स्किप करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा टाकू शकता। यामध्ये मीठ टाकलं आहे, सेंधव मीठ आणि जिरं, पाणी टाकून याला फिरवून घेऊया आणि सर्वात शेवटी तेलाचं मोहन आपण एका वाटीत काढल्यावर त्याला द्यायचं आहे। त्यामुळे चटणीला एक छान चव येते। बऱ्याच जणांना साबुदाणा वडा हा दह्यासोबत खायला आवडतो, म्हणून एका भांड्यात 4-5 चमचे दही, थोडंसं पाणी त्यामध्ये टाकलं आहे आणि 2-3 चमचे साखर टाकून त्याला फेटून एका बाजूला ठेवून दिलं आहे। दही तयार आहे। एकीकडे आपले साबुदाणा वडे सुद्धा तयार आहेत। तुम्ही बघू शकता त्याला खूप सुंदर असा रंग आलाय, शिवाय याने तेल सुद्धा जास्त पिलेलं नाही आहे। आता त्याच तेलामध्ये तुम्हाला जे काही फ्राय करायचं असेल, जसे बटाट्याचे चिप्स वगैरे झाले, ते तुम्ही फ्राय करून घ्या। आता आपण उपवासाचा चिवडा तयार करणार आहोत। जर सुकलेल्या बटाट्यांचा किस असेल तर तो तुम्ही यामध्ये असा तळून घ्या किंवा थोडेसे चिप्सला क्रश करून तुम्ही असं याला तळून घेऊ शकता। त्याच तेलामध्ये आपण शेंगदाणे सुद्धा गरम करून घेणार आहोत आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता हे शेंगदाणे लालसर तळायचे कसे ते तुमच्यावरती आहे। त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ, साखर आणि थोडंसं तिखट टाकून याला मिक्स करून घेऊया। आपला चिवडा तयार आहे। उपवासाचे पराठे तयार करूया। हे 2 रताळे किसून घेतले आहेत आणि 2.5 वाटी साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे। पीठ हे मी साबुदाणा व्यवस्थित भाजून त्याला थंड होऊ देऊन मिक्सरमधून बारीक केलेलं आहे। त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची आणि जिरं टाकलं, सेंधव मीठ टाकले। तुम्हाला जर अद्रक टाकायचं असेल तुम्ही टाकू शकतात आणि गरज पडल्यास तुम्ही याला पाणी टाकून भिजवू शकता। नंतर झाकून याला 20 मिनिटं बाजूला ठेवून द्या। याच्यातला छोटासा गोळा घेतलाय, तुम्हाला मोठा लाटायचा असेल तर मोठा लाटू शकता। याला छान व्यवस्थित लाटून घेतलं आणि एका डब्याच्या झाकणाच्या साहाय्याने याला आकार देऊन घेतला। असंच तुम्हाला मोठ्यासाठी सुद्धा करता येते। तुम्ही एक तर याला पुऱ्यांसारखं तळू शकता किंवा याला भाजू शकता। मगाशी केलेली चटणीसोबत तुम्ही हे नक्की खाऊन बघा, खूप छान लागते। आता याला परतवून घेतलं, तुम्ही एक तर तेल लावू शकता किंवा याला तुम्ही तूप लावून असं भाजून घ्या। साबुदाणा नीट व्यवस्थित भाजल्या गेला पाहिजे, अतिशय जाळायचा नाही आणि त्याला व्यवस्थित थंड झाल्यावरच मिक्सरमधून बारीक करायचं आहे। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही गाळून सुद्धा घेऊ शकता। तुम्ही रताळ्याच्या ऐवजी बटाटा सुद्धा वापरू शकता। हे मी या पद्धतीने साबुदाणा भाजला होता। इथे तुम्हाला थोडंसं त्याचं दाखवते, थोडा व्हाईट कलर होतो त्याचा, तिथपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं। आहे आपली उपवासाची थाळी। इथे काही टिप्स दिलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा आणि काही पूर्वतयारी केली तर तुम्ही सुद्धा अगदी सहज ही तासा-दीड तासामध्ये उपवासाची थाळी तयार करू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।